हॅलो. नमस्कार मित्रांनो. आज शिवराज्याभिषेक दिन आहे आणि या महत्त्वाच्या दिनी या सुवर्णक्षणी स्टुडंट राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या सौजन्याने आज मला एका वेगळ्याच विषयावरती भाष्य करण्याची संधी मिळत आहे. 21वे शतक, रयतेचा राज्याभिषेक आणि युवकांची जबाबदारी. हा विषय तसा खूप जास्त व्यापक आहे आणि या व्यापक विषयावरती थोडक्यात भाष्य करणं मला असं वाटत नाही की हे कितपत सहज शक्य आहे. हा विषय बराचसा व्यापक आहे. मी काही शाहीर नाही. या विषयाची व्याप्ती इतकी आहे की एखादा मोठा शाहीर जरी आला तरी कदाचित त्याचं ज्ञान हे तोकडे पडेल. मी इतिहासाचा विद्यार्थी आहे आणि इतिहासाच्या विद्यार्थ्याच्या नात्यानं या विषयाकडे बघत आहे. आज शिवराज्याभिषेक दिन आहे. अखंड महाराष्ट्रासाठी हा एक सुवर्णक्षण आहे आणि या सुवर्णदिनी महाराजांच्या कर्तृत्वाचा आलेख जो आहे तो आजच्या युवा पिढीसमोर मांडणे ही एक बाब स्टुडंट राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया यांना महत्त्वाची वाटली आणि म्हणून त्यांनी या विषयाची कदाचित निवड केलेली असावी. माझ्या दृष्टीने हा विषय नवा आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी काही शाहीर नाही. एक इतिहासाचा विद्यार्थी म्हणून काही गोष्टी मी आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वप्रथम आयोजकांचे मी आभार मानतो आणि माझी थोडक्यात ओळख करून देतो. मी अभिजित उद्धवराव निकम. गाव माझं तसं इंदोली, तालुका कराड, जिल्हा सातारा. माझं ग्रॅज्युएशन जैवतंत्रज्ञान बायोटेक्नॉलॉजी या विषयात झालेलं आहे. पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा बायोटेक्नॉलॉजी मध्ये झालं. PhD करता मी बडोद्याला होतो. महाराजा सयाजीराव विद्यापीठामध्ये मी PhD फेलो होतो आणि त्याच्यानंतर टाटा कॅन्सर हॉस्पिटलला मी रिसर्च फेलो म्हणून काम केलेलं आहे. माझे 3 आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत. 2011-12 नंतर काही कारणामुळे मी स्पर्धा परीक्षांकडे वळालो आणि स्पर्धा परीक्षांमधून MPSCद्वारे मला 2012 साली मंत्रालयीन सहाय्यक ही पोस्ट मिळाली आणि त्याच्यानंतर मग 2013 साली मला नायब तहसीलदार ही पोस्ट मिळाली. मधल्या काळामध्ये मी UPSCच्या मुख्य परीक्षा पण दिल्या आणि 2017-18 साली मी गोवा पब्लिक सर्व्हिस कमिशनची ज्युनियर स्केल ऑफिसर ग्रेड 1 ह्या परीक्षेची पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत हे तिन्ही टप्पे पार करून आता मी निकालाच्या प्रतीक्षेत आहे. आमचं जॉईनिंग सध्या एका रिट पिटिशन, सुप्रीम कोर्टमध्ये रिट पिटिशन असल्या कारणानं तर सध्या ते स्थगित आहे. मला आशा आहे की येत्या काळामध्ये ते लवकरच आमचं जॉईनिंग होऊन जाईल. आजचा जो दिन आहे ज्यांचा गुणगौरव केला जातो, निश्चयाचा महामेरू, बहुतजनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, शिवाजी महाराजांचा जो उल्लेख केला जातो, निश्चयाचा महामेरू, बहुतजनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा, शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायाचा 8वावा साक्षेप, भूमंडळी, शिवरायाचे कैसे ते बोलणे, शिवरायाचे कैसे ते चालणे, शिवरायाचे सलगी देणे कैसी असे, सकळ सुखाचा केला त्याग, करुणी साधीजे तो योग, राजसाधनाची लगबग कैसी केली. 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला. शिवाजी महाराजांना
राज्याभिषेक करण्याची आवश्यकता का वाटली असावी? शिवाजी महाराजांसारखे अखल हिंदुस्थानामध्ये त्या काळामध्ये मध्ययुगीन भारतामध्ये बाकीसुद्धा हिंदू राज्यकर्ते होतेच, पण शिवाजी महाराजांनी ते धैर्य दाखवलं आणि त्यांना जे मुघलांकडून किंवा इतर शाह्यांकडून जी आदिलशाही असेल, कुतुबशाही असेल, त्यापूर्वीची निजामशाही असेल, ओके, या शाहींकडून मराठ्यांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता, मराठे म्हणजे सरदार आणि या शाहींसाठी काम करणारे चाकर मंडळी, हा जो काही भाग होता, हा भाग महाराजांना मोडीत काढायचा होता. तसं पाहिलं तर महाराजांच्या, थोरल्या महाराजांच्या म्हणजेच शहाजी राजांच्या मृत्यूपश्चात शिवाजी महाराजांनी स्वतःची वेगळी नाणी पाडलेली आहेत. त्याचे इतिहासामध्ये पुरावे देखील आहेत. पण शिवाजी महाराजांनी स्वतः 1674ला स्वतःच राज्याभिषेक करून घेतला आणि स्वतःचा शक संवत सुरू केलेला आहे. शक संवत सगळ्यात पहिल्यांदा ज्यांनी सुरू केला तो आहे विक्रमादित्य चंद्रगुप्त विक्रम. 57 या शतकामध्ये त्यांनी सुरू केला. आत्ता जे भारत सरकार जे शक संवत वापरत आहे ते कनिष्कानं चालू केलेलं आहे 78 AD. त्याच्यानंतर चंद्रगुप्त पहिला याने 319 AD स्वतःचा एक वेगळा शक सुरू केला होता. त्याच्यानंतर हर्षवर्धनाने पण स्वतःचा शक सुरू केला आणि मध्ययुगामध्ये एक प्रामुख्याने सगळ्यात मोठं उदाहरण द्यायचं झालं तर शिवाजी महाराजांचं, ज्यांनी शिवशक चालू केलेलं आहे. आणि ती तारीख जर आपण मान्य करायची म्हटली तर ती तारीख आहे 6 जून. शिवाजी महाराजांचं कर्तृत्व अफाटच आहे. 21व्या शतकामध्ये शिवाजी महाराज रिलेव्हंट आहेत का? खूप रिलेव्हंट आहेत, खूप जास्त रिलेव्हंट आहेत. ही गोष्ट समजून घेणं फार गरजेचं आहे. तरुण पिढीसाठी आज शिवाजी महाराज फक्त एका पोर्ट्रेट स्वरूपात माहिती आहेत का, अशी मला थोडीशी शंका वाटते. शिवाजी महाराजांसारखं दिसणं म्हणजे शिवाजी महाराज होणं, ही जी काही समजूत आहे ही साफ चुकीची समजूत आहे. याकरता शिवाजी महाराजांना समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. शिवाजी महाराजांसारखा पेहराव केला, शिवाजी महाराजांसारखी दाढी ठेवली, शिवाजी महाराजांसारखं गंध लावलं, चंद्रकोर लावली म्हणजे शिवाजी महाराज होता येणार नाही. तर त्याकरता आपल्याला शिवाजी महाराजांचे विचार समजून घेणं आणि ते विचार आत्मसात करणं आवश्यक आहे. हीच आजच्या काळातल्या युवकांची जबाबदारी आहे. आणि ही जर युवकांनी ही जबाबदारी जर घेतली तर रयतेचा राज्याभिषेक खऱ्या अर्थानं होईल. आणि शिवाजी महाराजांचं जे म्हणणं होतं, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे, म्हणजेच रयतेची इच्छा आहे. सो तो जो भाग आहे तो खऱ्या अर्थाने सत्कारणी लागेल. आज भारत हा यंग नेशन आहे. म्हणजे ॲव्हरेज जर आपण भारताचं वय जर काढलं तर ते साधारण 28-29 वर्ष भरेल. एवढ्या यंग अशा देशासमोर आपल्याच इतिहासामधली उदाहरणं समोर ठेवणं फार गरजेचं आहे. सो यूथ इज लाईक अ बॉम्ब. त्याचा कन्स्ट्रक्टिव्ह वापर होणं फार गरजेचं आहे. डिस्ट्रक्टिव्ह वापर कसाही होऊ शकतो, पण त्याचा कन्स्ट्रक्टिव्ह वापर होणं फार गरजेचं आहे. सो त्याकरता शिवाजी महाराजांनी जी व्यवस्था एस्टॅब्लिश केली ती व्यवस्थासुद्धा आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. राज्याभिषेकावेळी अष्टप्रधान पद्धती महाराजांच्या काळामध्ये पूर्णत्वास गेली. महाराजांनी यावेळी आपल्या मंत्र्यांना ठरवून संस्कृत नावे दिलेली आहेत. आणि ही मंत्रिपदे जी आहेत ही वंशपरंपरागत न ठेवता ती कर्तबगारीवरती ठरवण्यात आली. आणि आपण जे अष्टप्रधान मंडळ जे ऐकतो, हे अष्टप्रधान म्हणजे नेमके कोण हे आपण थोडक्यात समजूयात आणि मग पुढच्या विषयाला सुरुवात करूयात. अष्टप्रधानांमध्ये सर्वात महत्त्वाचं पद जे आहे ते म्हणजे पंतप्रधान अर्थात पेशवा. आता पंतप्रधान हे संस्कृत नाव महाराजांनी दिलेलं आहे. पेशवा हा फारसी शब्द पूर्वीपासून अस्तित्वात होता,
पण त्याला पंतप्रधान हा संस्कृत शब्द महाराजांनी उपलब्ध करून दिला. मोरपंत त्रिंबक पिंगळे शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील हे प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री होते. शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर त्यांचा अधिकार चालत असे. स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर त्यांना देखरेख ठेवावी लागत असे. महाराजांच्या गैरहजेरीत राजाचा प्रतिनिधी या नात्याने राज्यकारभार पंतप्रधानाला सांभाळावा लागत असे. यावरून या पदाचे महत्त्व लक्षात येते. पंतप्रधानाला वार्षिक 15,000 होण पगार होता. तुम्ही इमॅजिन करा, त्या काळचा 15,000 होण पगार याचा अर्थ साधारण 40 लाख रुपये. आजच्या काळातले 40 लाख रुपये एवढा पगार त्यावेळच्या पंतप्रधानांना नव्हता, पेशव्यांना होता. दुसरं जे महत्त्वाचं पद आहे ते म्हणजे पंत अमात्य. यांनाच मुजुमदार असं म्हटलं जातं किंवा मजुमदार. रामचंद्र निळकंठ हे स्वराज्याचे पहिले मजुमदार. मंत्रिमंडळातील हा महत्त्वाचा मंत्री होता. स्वराज्यातील सर्व महाल परगाण्यांचा एकूण जमा खर्च त्या महाल परगाण्यातील अधिकाऱ्यांकडून लिहून घेऊन तो तपासून बरोबर आहे का नाही हे पाहण्याचे काम त्याचे होते. तसेच लिहून ते तपासून महाराजांसमोर सादर करावे लागत असे. पंत अमात्यांना पेशव्यांपेक्षा थोडा कमी वार्षिक 12,000 होण एवढा पगार होता. तिसरं महत्त्वाचं पद म्हणजे पंत सचिव. यालाच आपण सुरनीस असं आपण म्हणतो. नुकत्याच स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका आपण पाहिली आणि याच्यामध्ये अण्णाजी दत्तो सुरनीस हे जे काय कॅरेक्टर आहे तुम्हाला पाहायला मिळालं असेल. सुरनीसांचं काय काम असायचं? सर्व जाणाऱ्या येणाऱ्या पत्रव्यवहारावर लक्ष ठेवणे हे त्यांचे महत्त्वाचे काम होते. शिवाजी महाराजांकडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकाऱ्यांना वेळोवेळी आज्ञापत्रे पाठवली जात असत. प्रत्येक आज्ञापत्र खलिता जाण्यापूर्वी त्यावर पंत सचिवांना लक्ष ठेवावे लागत असे. स्वराज्याचे सर्व दप्तर सांभाळण्याचे कामही त्यांच्याकडेच होते. तसेच जमीन महसुलाच्या व्यवहारावरती ते लक्ष ठेवून असत. पंत सचिवांना 10,000 होण एवढा पगार होता. चौथं महत्त्वाचं पद आहे मंत्री वाकनीस. आणि पहिले मंत्री होते स्वराज्याचे दत्ताची पंत त्रिंबक. यांच्याकडे महाराजांच्या खाजगी कारभाराकडे लक्ष ठेवण्याचे काम होते. महाराजांची रोजनिशी ठेवणे, त्यांच्या भोजन व्यवस्थेकडे लक्ष देणे, वैयक्तिक संरक्षणाकडे लक्ष पुरवणे, खाजगी कौटुंबिक आमंत्रणे करण्याची कामे त्यांना करावी लागत असे. त्यांनाही वार्षिक 10,000 होण एवढा पगार होता. मंत्रीनंतर हे 4 महत्त्वाची पदं आपण बघितली. याच्यानंतर महत्त्वाचं पद होतं ते म्हणजे सेनापती अर्थात सरनौबत. हंबीरराव मोहिते हे आपण म्हणू शकतो शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे 2 प्रमुख विभाग होते. या विभागांचा प्रमुख म्हणजे सेनापती. घोडदळ वगळून फक्त पायदळासाठी एक स्वतंत्र सेनाप्रमुख पण होता, पण त्याचा महाराजांच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश नव्हता. स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतींची हुकूमत चालत असे आणि त्याला वार्षिक 10,000 होण एवढा पगार होता. 5वं पद आपण हे बघितलं. 6वं महत्त्वाचं पद म्हणजे पंत सुमंत म्हणजेच डबीर. रामचंद्र त्रिंबक हे स्वराज्याचे पहिले परराष्ट्र मंत्री होते. परराष्ट्रांना खलिते पाठविणे, परराष्ट्रांकडून आलेले खलिते घेणे, परराष्ट्रासंबंधात नियमितपणे महाराजांना माहिती आणि सल्ला देणे ही कामे आणि परराष्ट्रातून हेरांच्या साहाय्याने बातम्या काढण्याचे जबाबदारीचे काम त्यांना करावे लागत असे. पंत सुमंतांना वार्षिक 10,000 होण एवढा पगार होता. 7वे महत्त्वाचे पद म्हणजे न्यायाधीश. न्यायाधीशाला पूर्वीचा शब्द होता काझी उल उजूत. निराजपंत रावजी हे स्वराज्याचे न्यायाधीश होते. दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकाराच्या गुन्ह्यांबाबत खटले चालवून न्यायनिवाडा करून रयतेला न्याय देणे हे त्यांचे काम होते. त्यांना वार्षिक 10,000 होण एवढा पगार होता. आणि शेवटचं महत्त्वाचं पद म्हणजे पंडितराव दानाध्यक्ष. सद्र महत्सीव रघुनाथराव पंडित हे धर्म खात्याचे प्रमुख होते. दानधर्म करणे, पंडित विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे, यज्ञ करणे, नियमित चालणाऱ्या धार्मिक कार्याबाबत सल्ला देणे, शास्त्रार्थ पाहणे ही त्यांची कामे असत. त्यांनाही वार्षिक 10,000 होण एवढा पगार मिळत असे. या काही गोष्टी आपण आज याकरता पाहिल्या. शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ होतं,
पण या अष्टप्रधानमध्ये नेमके 8 मंत्री नेमके होते कोण, त्यांची कामं काय होती याबद्दल आपल्याला माहिती नसते. शिवाजी महाराज हे उत्तम प्रशासक होते कारण त्यांनी उत्तम माणसं निवडली, पारखली, आणि हा महाराजांचा सर्वोत्तम गुण आपण घेण्यासारखा आहे. आजच्या युवा पिढीने महाराजांचे काही गुण घ्यायचे म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराजांचं धैर्य, करेज. आपल्याला माहीत आहे प्रतापगडचं जे युद्ध झालं असेल किंवा लाल महालावरती जी स्वारी झाली असेल, महाराजांनी निस्सीम असा पराक्रम गाजवला आणि अप्रतिम असं धैर्य दाखवलेले आहे. आणि याच्यामध्ये खास करून प्रतापगडचं युद्ध म्हणजे अप्रतिम असं मानावं लागेल. अफजल खान हा विजापूरच्या दरबारातील एक मोठा सरदार, ज्याने औरंगजेबाला, ज्यावेळेस औरंगजेब दख्खनमध्ये सुभेदार होता त्यावेळेस हा अफजल खान वाईला सुभेदार होता, त्यावेळेस त्यांनी औरंगजेबाला जेरीस आणलं होतं. असा अफजल खान स्वराज्यावरती चाल करून आला. आता तुम्हाला तर इतिहास माहितीच आहे, शिवाजी महाराज कुणालाही त्यांच्याऐवजी दुसऱ्या कोणा व्यक्तीला ॲज अ इम्पोस्टर म्हणजे त्यांच्या बदली म्हणून माणूस म्हणून पाठवू शकत होते, पण शिवाजी महाराजांनी तसं केलेलं नाही आहे. महाराज स्वतः अफजल खानाला सामोरे गेले. त्याची काही कारणं महत्त्वाची आहेत. अफजल खानाला रडतुंडीच्या घाटातून वरती बोलवून प्रतापगडावर बोलवणं म्हणजे मुत्सद्देगिरीचा कळस होता असं म्हणायला काय हरकत नाही. आम्ही घाबरलो आहोत आणि आम्हाला खाली उतरण्यास भीती वाटते हे महाराजांनी वकिलाद्वारे अफजल खानापर्यंत पोचवले आणि त्याच्या मनावरती बिंबवले, ठसवले आणि खान त्यात फसला. अफजल खान स्वतःच्या शक्तीच्या बाबतीत किंवा स्वतःच्या नावाबाबतीत एवढी त्याला खुमखुमी होती. अफजल खान जिथं जिथं जात असे तिथं तिथं तो स्वतःच्या नावाची गावं वसवत असे. वाईच्या जवळ बावधन हे जे काही गाव आहे त्याचं जुनं नाव अफजल खानपूर आहे आणि ते अफजल खानाने वसवलं होतं. ते नाव त्या गावाला दिलं होतं. कालांतराने ते नाव खोडून काढण्यात आलं आणि बावधन हे नाव प्रचलित झालेलं आहे. बावधनचं बगाड तुम्हाला माहीत असेल, सातारा जिल्ह्यामध्ये वाई तालुक्यामध्ये ते गाव आहे. असा हा अफजल खान ज्यावेळेस प्रतापगडावरती पोहोचला, प्रतापगडावरती पोहोचल्यानंतर महाराज स्वतः त्याला सामोरे जातात. महाराजांबरोबर 10 लोक होते, त्यांची नावं इतिहासाला ज्ञात आहेत. अफजल खानाबरोबर पण 10 लोक होते, पण त्यापैकी 6 जणांची नावं इतिहासाला ज्ञात आहेत. महाराजांनी अफजल खानाचा रीतसर कार्यक्रम केलेला आहे. हे महाराजांनी वैयक्तिक का घेतलं? महाराजांनी वैयक्तिक ही गोष्ट करण्याची काय आवश्यकता नव्हती. महाराजांनी यापूर्वी सुद्धा त्यांच्यासारखे दिसणारे कुणीतरी पाठवून हा विषय संपवला असता तरी चालला असतं, पण महाराजांनी ही गोष्ट वैयक्तिकरित्या घेतली. याचं कारण अफजल खानाने शहाजी महाराजांचा केलेला अपमान. भर दरबारामध्ये बेड्या घालून शहाजी महाराजांना आणण्यात आलं आणि त्यांना कैदेत ठेवण्यात आलं होतं. महाराजांची उमर त्यावेळेस केवळ 18 वर्षाची होती. या 18 वर्षाच्या वयामध्ये सुद्धा महाराज एक असामान्य मुत्सद्देगिरीचं उदाहरण प्रस्थापित करतात आणि ते शहाजहानला पत्र लिहितात आणि त्या पत्रामध्ये असं म्हणतात की मी तुमचा चाकर आहे, मला तुमचा चाकर बनवून घ्या, पण माझ्या पिताश्रींना तुम्ही आदिलशाहीच्या कैदेतून मुक्त करा. महाराजांना ऑफकोर्स त्यासाठी कोंढाण्याचं बलिदान द्यावं लागलं. कोंढाणा हा त्यांना द्यावा लागलेला आहे. महाराजांना त्या गोष्टीचं पण फार शल्य आहे. महाराजांचे जे त्यावेळेचे सेनापती होते ते महाराजांना म्हणतात, महाराज 1 किल्ला गेला काही हरकत नाही, शहाजी महाराज हे 100 किल्ल्यांच्या बरोबर आहेत, असे 100 किल्ले आपण परत मिळवू. आणि महाराजांची त्यांनी समजूत घातलेली आहे. महाराजांनी आपल्याकडे असलेल्या किल्ल्यांची पुत्रवत काळजी घेतलेली आहे. तुम्ही विचार करा, वयाच्या 15-16 वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेणारे महाराज, हे वय म्हणजे आत्ताचं 10वी पास होण्याचं वय आहे. 10वी झालेल्या विद्यार्थ्यांना तुम्ही विचार करा काय समजत असतंय, किती गोष्टी माहीत असतात, किती गोष्टी करण्याची इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये असते. आपल्याला आर्ट, सायन्स, कॉमर्स करायचं आहे का काय करायचं आहे याच्यावरती सुद्धा त्यांना निर्णय घेता येत नाही. मॅक्सिमम निर्णय त्यांचे आईवडील घेतात. या वयामध्ये महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि ती शपथ घेऊन ते थांबलेले नाही आहेत, त्यांनी कामगिरी करायला सुरुवात केलेली आहे.
शिवाजी महाराज ज्यावेळेस पुण्यास आले त्याच वेळेस बाकी सगळ्या राज्यांची फारसी किंवा तत्सम भाषांमध्ये मुद्रा असायची. स्वतः शिवाजी महाराजांसाठी शहाजी महाराजांनी एक संस्कृतमध्ये मुद्रा तयार करून घेतली होती. प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष विष्णुवंदिता शहासून शिवसैष्य मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी विश्वासाने वंदिलेली शहापुत्र शिवाची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभत आहे. तुम्ही विचार करा, दहावीतून बाहेर पडलेला आपला विद्यार्थी त्याच्या मनामध्ये कोणते विचार असेल. या वयामध्ये महाराजांनी स्वराज्य स्थापनेचं स्वप्न पाहिलं आणि नव्हे ते पूर्ण केलेलं आहे. महाराजांकडे 1300 गावांची जहागिरी होती, पण महाराजांनी पहिले काही वर्ष मावळ प्रांताचा फक्त आणि फक्त सर्वे केलेला आहे. आणि या सर्वेमधून महाराजांनी स्वतःप्रती निष्ठावंत असे मित्रमंडळीसुद्धा गोळा केलेली आहेत. या वयामध्ये पौगंडावस्थेतील हे वय आहे. या वयामधील विद्यार्थ्यांना आपल्या आईवडिलांचं ऐकायचं नसतं, किंवा उलटसुद्धा असतं, आईवडील खूप जास्त प्रोटेक्टिव्ह असतात, त्यांना मुलांना खुलं अंगण पण द्यायचं नसतं. हे उदाहरण आपल्याला वाखाणण्यासारखं आपण हे पाहू शकतो. या वयामध्ये महाराजांनी जिजाऊंना सर्वस्व मानून त्यांचा शब्द प्रमाण मांडलेला आहे, त्यांचा शब्द पडू दिलेला नाही. आणि जिजाऊंनी देखील बाळ शिवबांना संपूर्ण सहकार्य करत अवघा मावळ प्रांत उघडा करून दिलेला आहे. महाराज रोहिडेश्वराला शपथ काय घेतात आणि स्वराज्याचं तोरण काय बांधतात. तोरणा किल्ला म्हणजे गरुडाचं घरटं आहे. या अशा गरुडाच्या घरट्यामध्ये हात घालून ते काबीज करणं, याला महाराजांचंच काळीज लागेल आणि ते महाराजांनी करून दाखवलं. महाराजांची अफजल खानाबरोबर ही वैयक्तिक दुश्मनी असल्या कारणानं महाराज स्वतः अफजल खानाला सामोरे गेले, कारण त्यांना आपल्या वडिलांचा जो अपमान झाला होता त्याचा बदला घ्यायचा होता. हे प्रमुख कारण. महाराजांना, शहाजी महाराजांना कैद करण्यामध्ये 3 व्यक्तींचा हात होता. एक मुसलमान सरदार होता, त्याचा मृत्यू झाला वयोमानाप्रमाणे, पण 2 बाकी होते. एक होते बाजी घोरपडे आणि दुसरे म्हणजे अफजल खान. आणि या दोघांचा महाराजांनी स्वतः समाचार घेतलेला आहे. दुसरी गोष्ट महाराजांनी ही करायची होती. याचं कारण असं आहे की या घटनेतून महाराजांनी हे दाखवायचं होतं की जर स्वराज्यावरती संकट आलं तर या संकटापासून मी लांब जाणार नाही, मी स्वतः त्या संकटाला सामोरं जाईन आणि उदाहरण घालून देईन. सो लीड बाय एक्झाम्पल ही गोष्ट महाराजांनी केलेली आहे आणि ही आजच्या युवा पिढीने समजून घेणं गरजेचं आहे. काही कारणामुळं प्रत्येक दिवस काही सारखे नसतात. कधी यश मिळतं, कधी अपयश मिळतं, जॉबची अडचण आहे, अनंत अडचणी आहेत. सो कुणीही व्यक्ती अडचणीं शिवाय आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. पण असं असताना देखील महाराजांनी हे उदाहरण याकरता घालून दिलेलं आहे की त्या अडचणींचा तुम्ही स्वतः सामोरं गेलात, तुम्ही स्वतः त्या प्रकरणाचा निकाल लावलात, तर तिथून पुढे तुमच्याकडे पाहण्याचा बाकी लोकांचा दृष्टिकोन पूर्णतः बदलून जातो. आणि महाराजांनी हे उदाहरणासहित एक्सप्लेन केलेलं आहे. शिवाजी महाराज स्वतः अफजल खानाला सामोरे जातात आणि त्याला मारतात. मारून महाराजांनी तो विषय वेगळ्या पद्धतीने संपवलेला आहे. महाराजांनी ते जे काय धड आहे ते धड तिथं पुरून त्याची पूजा अर्चा सुरू केलेली आहे. म्हणजे त्याचे 2 अर्थ आहेत. म्हणजे तिथून पुढे जेव्हा केव्हा जी माणसं प्रतापगडावरती जातील ते अफजल खानाला पाहतील आणि मग त्यांना पहिल्यांदा कोणता प्रसंग आठवेल तर हा प्रसंग की महाराजांनी अफजल खानाचा कोथळा कशा पद्धतीने काढला. आणि स्वराज्याकडे वाकड्या दृष्टीने जर कोणी पाहिलं तर त्याची काय धडगत होते, काय हश्र होतं. सो हे आपण उदाहरणादाखील महाराजांनी सांगितलेलं आहे. शाहिस्तेखानावरती जी केलेली स्वारी आहे त्यासाठी सुद्धा महाराजांनी असीम असं धैर्य दाखवलेलं आहे. आधुनिक काळामध्ये उरी द सर्जिकल स्ट्राईक हा मूवी तुम्ही पाहिला असेल. त्याचं सर्वोत्तम उदाहरण मध्ययुगातील जे असेल ते म्हणजे लाल महालावरची स्वारी, शाहिस्तेखानावरती केलेली स्वारी. हे अप्रतिम उदाहरण आहे सर्जिकल स्ट्राईकचं. आणि महाराजांनी आपल्या संयमाद्वारे आणि प्लॅनिंगद्वारे ते इतक्या जबरदस्त निभावून नेलं की हा शाहिस्तेखान 3 वर्ष झालं
पुण्यामध्ये ठाण मांडून होता आणि चाकणच्या किल्ल्याशिवाय त्यांनी एकही किल्ल्याला हात लावलेला नव्हता. हा शाहिस्ता खान म्हणजे औरंगजेबाचा मामा. मुमताज महल जे आहे, जिच्या स्मृतीप्रित्यर्थ ताजमहल बांधला, हा मुमताजचा भाऊ. हा शास्ता खान, अबू तालिब हे त्याचं मूळ नाव, आणि शाहिस्ता खान ही त्याला मिळालेली पदवी आहे. खूप साऱ्या पदव्या तो स्वतःला लावायचा. आणि तो पुण्यातून हलत नव्हता, ढिंब हलत नव्हता. त्याचं असं म्हणणं होतं की यदा कदाचित मी जर शिवाजी महाराजांचा पराभव केला तर कदाचित औरंगजेब मला दख्खनीतून हलवून काबूल कंदाहारला पाठवेल. आणि वेळ काढूपणाचा उद्योग त्यांनी पुण्यात केला. त्यांनी पुण्यामध्ये आपल्या भाच्यांची लग्न लावून दिलेले आहेत, लग्न समारंभ केलेले आहेत, नाच गाण्याचे उद्योग केलेले आहेत. हे सगळं करत असताना महाराज या तळामध्ये, या अभेद्य अशा तळामध्ये आत शिरायचं कसं आणि शाहिस्तेखानाला धडा कसा शिकवायचा याचा विचार करत होते. आणि तो विचार त्यांनी केला. जबरदस्त अशी योजना केली आणि त्याची अंमलबजावणी त्यांनी केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये शास्ता खान थोडक्यात बचावला. आजही आपण या गोष्टी ऐकल्यानंतर आपल्याला स्फुरण चढतं, अंगावरती तेज, रोमांच उभा राहतात. पण याच्यातून आपल्याला धडा काय घ्यायचा आहे? आपल्याला धडा हा घ्यायचा आहे की ज्या गोष्टीची आपल्याला सगळ्यात जास्त भीती वाटते त्या गोष्टीचं व्यवस्थित नियोजन करा आणि त्या गोष्टीला सामोरे जा. तुम्ही सामोरे जर गेलात तर कदाचित तुम्हाला ती गोष्ट जेवढी अवघड वाटत होती तेवढी कदाचित ती सामोरे गेल्यानंतर तुम्हाला अवघड वाटणार नाही. आणि त्या गोष्टीवरती विजय प्राप्त केल्यानंतर तो जो काही कॉन्फिडन्स आहे तो तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कामाला येऊ शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी माझा संपर्क येतो. त्यांना ही गोष्ट मी नेहमी सांगतो की लाखोंनी मुलं बसतात, पण आपल्याला एक पोस्ट पाहिजे. पण आपल्याला भीती वाटत असते की काय होईल काय नाही. तुम्ही मनापासून तयारी करा, मनापासून त्या गोष्टींना सामोरे जा. ओके, यश तुम्हाला निश्चितच मिळेल. अपयश जरी समजा आलं तरी त्यातून तुम्हाला नव्या गोष्टी शिकायला मिळतील. महाराजांनी सुद्धा अपयशामधून शिकत काही उदाहरणं घालून दिलेली आहेत. पहिलं अपयशातून महाराज शिकलेले आहेत ते म्हणजे महाराजांनी जो तह केला मिर्झा राजांबरोबर आणि त्या तहामध्ये त्यांनी एक सलगपणे 23 किल्ले दिलेले आहेत. महाराजांनी हा जो काय तह स्वीकारला, ह्या तह स्वीकारण्याची अनेक कारणं पण होती. महाराजांना दिल्लीला जायचं होतं, प्रत्यक्ष औरंगजेबाला पाहायचं होतं, त्याचा अंदाज घ्यायचा होता, असे बरेचसे मनसुबे त्यांचे होते. पण त्यांनी तहामध्ये 23 किल्ले दिले. हा जो काही महाराजांना सल लागला तो सल त्यांनी ज्यावेळेस ते आग्र्याहून त्यांची सुटका झाली त्याच्यामध्ये त्यांनी भरून काढलेला आहे. दुसरी चूक महाराजांनी जी केली, जे महाराज मान्य करतात, ती म्हणजे पन्हाळ्यावरती नेताजी पालकरांना बोलावणं धाडल्यानंतर सुद्धा नेताजी बाबा वेळेत पोहोचू शकले नाही. 1000 मराठा कापले गेले. महाराजांना हा जो काय सल आहे हा त्यांच्या आयुष्यभर बरोबर राहिलेला आहे. पण या चुकांमधून महाराज शिकतायत आणि महाराज मग ही गोष्ट परत याची पुनरावृत्ती कधीच होणार नाही याची काळजी घेत आहेत. याच्यातून युवकांनी हाच बोध घ्यायचा आहे की ओनली डेड मॅन कॅन डू नो मिस्टेक. म्हणजे चुका सगळेच करणार आहे, मृत व्यक्तीच चुका करू शकत नाही कारण ती मृत आहे. चुका या सगळ्यांकडून होत राहणार आहेत. पण मग आपण चुका केल्यानंतर त्या सुधारणा करणं हे सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे चुकतो तो माणूस नव्हे, चुका करतो आणि चुका सुधारतो तो खऱ्या अर्थानं माणूस, असं आपण म्हणू शकतो. महाराजांनी काही चुका केल्या आणि त्या सुधारल्या आणि उदाहरणं घालून दिली. महाराजांचा आणखीन एक गुणधर्म म्हणजे कडक शासन. महाराजांनी अशी व्यवस्था निर्माण केली होती की ज्याच्यामध्ये जे काय बारीक सारीक गुन्हे असतील, छोट्या मोठ्या गुन्ह्यांपासून मोठ्या अपराधांपर्यंत सगळ्यांना समान व्यवस्था लागू केली होती. आणि शासन हे कडक तिथल्या तिथं केलं गेलेलं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर रांझ्याचा जो पाटील होता त्याचं उदाहरण सरसकटपणे सगळ्यांना माहीत आहेच. रांझ्याच्या पाटलांनी स्वराज्यातील स्त्री वरती हात टाकला, बदसुलुकी केली. महाराजांनी त्याचा चौरंगा केला होता. हे उदाहरण महाराजांनी तरुण वयामध्येच घालून दिलेलं आहे. महाराज, तुम्ही एक इतिहासामध्ये उदाहरणं बघितली असतील तर प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या काळामध्ये
फंद फितुरी होऊन शिवाजी महाराजांना सोडून गेलेली माणसं तुम्हाला अतिशय कमी दिसतील. याची कारणं अशी आहेत. याची कारणं अशी आहेत की महाराजांनी लोकांच्या मनामध्ये एक स्फुल्लिंग चेतवलं होतं आणि हे स्फुल्लिंग हे वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडे जाणारं होतं. स्वराज्य ही संकल्पनाच मूळतः सगळ्यांना आपलीशी वाटणारी होती. हे तर पहिलं कारण होतं. आणि या कारणामुळं तुम्ही बघितलं असेल, ज्या वेळेस पुरंदरचा किल्ला लढवत होता, मुरारबाजी देशपांडे हे पुरंदरचा किल्ला लढवत होते, दिलेर खान खुलेआम त्यांना आवाहन करतो की तू माझ्याकडे ये म्हणून. पण मुरारबाजी लढता लढता गेले, पण त्यांनी आपली बाजू सोडली नाही. त्यांनी त्याच्यामध्ये त्या युद्धामध्ये देह ठेवलेला आहे. अशी माणसं महाराज का उभी करू शकले? कारण ते स्फुल्लिंग महाराजांनी त्यांच्यामध्ये चेतवलं होतं. आणि यातूनही हेरा करवी किंवा आणखीन कुणा स्वराज्याच्या एखाद्या कारकुनाकडून काही चुका झाल्या किंवा फितुरी झाली असेल तर महाराज ते उदाहरण दिसावं म्हणून त्याचा शिरच्छेद करून ते जे काही मुंडकं आहे ते मुंडकं सगळ्या गडांवर फिरवत असत. अशा पद्धतीने महाराज दहशत बसवत असत. सो महाराजांचा हा गुण तुम्ही युवकांनी स्पेशली घेण्यासारखा आहे की ज्या गोष्टीच्या चुकीच्या आहेत त्या कदाचित आता सध्याला आपण नागरिक आहोत. नागरिक असल्यामुळे आपल्याला लिमिटेड अधिकार आहेत. पण तुम्ही यदा कदाचित ज्यावेळेस प्रशासकीय सेवेमध्ये जाल, प्रशासकीय सेवेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे अधिकार परत मिळतील. महाराजांचा दुसरा महत्त्वाचा गुण मी जो सांगितला तो म्हणजे पेशन्स आणि प्लॅनिंग. सो संयम आणि नियोजन, मुत्सद्दीपणा, स्त्रियांप्रतीचं महाराजांचं एक धोरण. आता स्त्रियांप्रतीचं धोरण आपल्याला कल्याणचा सुभेदार जो होता त्याचं उदाहरण दिलं जातं आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की महाराज कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेकडे पाहून असे म्हणाले की अशीची आमची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर जाहलो असतो वदले छत्रपती. याला खऱ्या अर्थाने ऐतिहासिक पुरावे नाही आहेत. ऐतिहासिक पुरावे आहेत महाराजांच्या स्त्रियांप्रती असलेल्या भावनेप्रती असलेल्या काही ऐतिहासिक पुरावे आपल्याला दिसतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा पुरावा आपल्याला तो दिसतो म्हणजे महाराज दक्षिण दिग्विजय करून ज्यावेळेस परत येत होते त्यावेळेस धारवाडच्या नजीक बेलवडी म्हणून एक ठिकाण आहे. तिथं मल्लमा नावाची एक म्हणजे एक सरदार घराणं होतं आणि मल्लम्मा तिच्या लहान मुलाला त्या गादीवर बसून ते राज्यकारभार ती बघत असे. मल्लमाने शिवाजी महाराजांच्या सैन्यावरती गनिमी काव्याद्वारे हल्ला करून साधारण महिनाभर हल्ला करून महाराजांच्या सैन्याला बेहाल केलं होतं अक्षरशः. आणि मग महाराजांच्या सरदारांनी तिचा बिमोड केलेला आहे. पण हे करत असताना त्या सरदाराने मल्लमाप्रती गैरवर्तणूक केली आणि महाराजांनी ती खपवून घेतलेली नाही आहे. महाराजांनी त्या माणसाचे, तो आपला माणूस असून सुद्धा, आपला सरदार असून सुद्धा त्याचे डोळे काढलेले आहेत. या मल्लमांनी महाराजांच्या हयातीतलं पहिलं शिल्प बनवलेलं आहे. या गोष्टी आपल्याला कदाचित माहीत असतील तर उत्तमच आहे. पण महाराजांच्या हयातीमध्ये त्यांचं एक शिल्प तयार करण्यात आलं होतं आणि हे शिल्प या मल्लम्मा नामक स्त्रीनी बनवलं होतं. या स्त्रीनी महाराजांच्या मांडीवरती एक लहान मूल बसलेलं आहे, त्याच्या हातामध्ये एक दुधाचा छोटा ग्लास आहे आणि पाठीमागे ती स्वतः उभी आहे. अशा पद्धतीचं एक शिल्प बनवून घेतलं होतं महाराजांच्या हयातीत. आणि दुसऱ्या प्रकारचं जे शिल्प होतं ते म्हणजे महाराज अश्वारूढ आहेत आणि ते निघालेले आहेत. सो याच्यातून महाराजांनी यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः हे आपण जे म्हणतो हे महाराजांनी खऱ्या अर्थानं प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. महाराजांची प्रशासन व्यवस्था तर आपण उत्तमरित्या पाहिलीच. महाराजांनी ग्रंथसंपदा पण म्हणजे स्वतः त्यांनी ग्रंथ जरी निर्माण केले नसतील तरी महाराजांची ग्रंथसंपदा जी होती, महाराजांनी काही ग्रंथ लिहायला लावले. त्याच्यामध्ये महाराजांच्या काळामध्येच कवी परमानंद जे आहेत त्यांनी शिवभारत हे लिहिलेलं आहे. महाराजांचा जो इतिहास आहे तो बखरींद्वारे समजला जातो. त्यातल्या त्यात सभासद बखर जी आहे ही सर्वात जास्त विश्वसनीय अशी मानली जाते. महाराजांनी स्वतःच्या भाषेचं पुनर्जीवन केलेलं आहे. महाराज म्हणतात की माझ्या भाषेचं फारसीकरण झालेलं आहे, अरबीकरण झालेलं आहे, उर्दूकरण झालेलं आहे. मला माझ्या भाषेतले हे जे काही शब्द आहेत हे शब्द मला काढून नव्यानं
शब्दकोश तयार करायचा आणि महाराजांनी राजकोश याची निर्मिती केलेली आहे, करायला लावलेली आहे. आणि असे करणारे किंबहुना ते एकमेव मध्ययुगीन राजे असतील असं उदाहरण इतिहासामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही. 1400 शब्द असलेला राजकोश महाराजांनी करून घेतलेला आहे. आणि जे लयास गेलेले मराठी संस्कृत शब्द आहेत त्याचा वापर महाराजांनी रोजच्या पत्रव्यवहारामध्ये केलेला दिसतोय. महाराजांनी काय केलेलं नाही आहे, महाराजांनी इतक्या गोष्टी केल्या की त्याचा कदाचित आपण आढावा घ्यायचा म्हटला तर मला वाटत नाही की मला दिलेली 40 मिनिटं पुरेशी आहेत. योग्य त्यावेळी आक्रमण किंवा गरज पडेल अशा वेळेस तह हे सूत्र कमालीच्या हुशारीने वापरून अनेक शत्रूंना नामावरण केले. फितुरी, दगाबाजी, स्वराज्य अंतर्गतला कलहाचा त्यांनी सामना केलेला आहे. आक्रमणाच्या वेळी गनिमी कावा तंत्राचा चातुर्याने वापर केलेला आहे. सामान्य रयतेची व्यवस्था केलेली आहे. आज्ञापत्र आहेत महाराजांची. शेतकऱ्यांची व्यवस्था केलेली आहे. लढवय्या शूर सरदारांची व्यवस्था, धार्मिक स्थानांची व्यवस्था, अशा अनेक व्यवस्था महाराजांनी लावून दिलेल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे छत्रपतींनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना करून हिंदवी स्वराज्याच्या राज्यकारभाराची परिपूर्ण अशी व्यवस्था निर्माण केली. राजभाषा विकसित करण्याचा गांभीर्यपूर्वक प्रयत्न महाराजांनी केलेला आहे. विविध कलांना राजाश्रय दिलेला आहे. महाराजांनी ताजमहल किंवा लाल किल्ल्यासारखे कदाचित अशा वास्तुकला निर्माण नाही केल्या, पण महाराजांनी निर्माण केलेले जे किल्ले आहेत ते अभेद्य आहेत, अभेद्य. नेपोलियन ज्यावेळेस रशियामध्ये गेला आणि रशियामध्ये त्याला झारचा पराभव करायचा होता, पण नेपोलियन जाताना 6 लाखाची फौज घेऊन जातो आणि येताना फक्त 70-80 हजार फौज त्याच्याबरोबर शिल्लक राहिलेली असते. याचं कारण नेपोलियनचा पराभव तिथल्या थंडीने केला होता. सो असं इतिहासामध्ये वचन आहे की नेपोलियन वॉज डिफेटेड बाय द जनरल विंटर. विंटर म्हणजे हिवाळा, यालाच जनरल असं संबोधलेलं आहे. या जनरल विंटरनी नेपोलियनचा पराभव केला. तसंच काहीसं महाराजांच्या बाबतीत महाराजांचा खऱ्या अर्थानं जो सेनापती होता, सरनौबत होता, तो म्हणजे सह्याद्री. आणि महाराजांनी या सह्याद्रीचा पुरेपूर वापर करून घेतलेला आहे. 280पेक्षा 350पेक्षा जास्त किल्ले आपण म्हणू शकतो महाराजांनी उभे केलेले आहेत आपल्या हयातीमध्ये. आणि जिंजीपर्यंत महाराजांची दूरदृष्टी बघा. बघा या वयामध्ये, ज्या वयामध्ये आपल्याला दूरचा चष्मा लागतो, ॲक्च्युली त्यावेळेस आपल्याला दूरदृष्टी नसते म्हणून आपल्याला दूरचा चष्मा लागतो. सो आपल्याला ती दूरदृष्टी असणं गरजेचं आहे. ही दूरदृष्टी विचारात घेऊन महाराजांनी जिंजीपर्यंत राज्य निर्माण केलं. आणि परत खुद्द महाराजांचे दुसरे सुपुत्र स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराजांनी राज्यकारभार जिंजीतून पाहिलेला आहे. महाराजांनी या काही गोष्टी अवघ्या उण्यापुऱ्या 50 वर्षांच्या आयुष्यामध्ये ज्या काही केल्या, त्याच अशा पद्धतीचं उदाहरण मला वाटत नाही की इतिहासामध्ये आपल्याला परत परत पाहायला मिळेल. महाराजांनी आपल्या रयतेप्रती समानतेचं मूल्य ठेवलेलं आहे. समानता ही रयतेने म्हणजे महाराजांनी जातीमध्ये भेदाभेद केलेला नाही आहे, धर्मांमध्ये भेदाभेद केलेला नाही आहे. प्रस्थापित धर्मव्यवस्था होती त्याचं महाराजांनी पालनसुद्धा केलेलं आहे. महाराजांनी गागाभट्टांकडून राज्याभिषेक केला आणि त्याच्यानंतर निश्चलपुरींकडून तांत्रिक पद्धतीने आणखीन एकदा राज्याभिषेक करून घेतलेला आहे. बऱ्याच वेळेस ही गोष्ट आपल्याला माहीत नसते. महाराजांच्या राज्याभिषेकानंतर जिजाऊंचा देहांत झाला आणि ही महाराजांना सल अतिशय बोचणारी होती. सो याच्यावरती उपाय म्हणून निश्चलपुरी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना असं सांगितलं की आपण एक दुसऱ्या पद्धतीने तांत्रिक पद्धतीचा एक राज्याभिषेक करूयात. आणि ही सल काढण्यासाठी महाराजांनी दुसऱ्यांदा सुद्धा राज्याभिषेक केलेला आहे आणि तो तांत्रिक पद्धतीने केलेला आहे. सो शिवाजी महाराजांबाबत आपण जेवढी चर्चा करू तेवढी कमी आहे. मी वेळेचा थोडासा म्हणजे बंधन पाळतो आणि शिवाजी महाराजांवरती कवी भूषण यांनी जी काव्य लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये वीर रस जो सामावलेला आहे. सो त्याचं थोडक्यात मी तुम्हाला वर्णन करतो आणि मग मी आपली रजा घेतो. इंद्रिजेमी जंबपर बाळब सुंबपर रावण सदंबपर रघुकुल राज आहे. आता हे राजा शिवछत्रपती या मालिकेचं हे शीर्षक गीत पण होतं, पण आपल्याला याचा अर्थ माहीत नसतो. म्हणजे जसं की
जंभासुरावरती इंद्र, समुद्रावरती वडनावल, रावणाच्या दंभासाठी रघुकुल राज, पौन बरिबाह पर संबुत रतिनाह पर, जौ सहस्रबाह राम द्विजराज आहे. जसं की म्हणजे ढगांसाठी पवन म्हणजे वारा, रतीसाठी रतीचा पती म्हणजेच कामदेवासाठी स्वतः शिवशंभू आणि सहस्त्रबाहूसाठी स्वतः परशुराम, दावा द्रुम दंड पर, चिता मृगझुंड पर, भूषण वितुंड पर, जैसे मृगराज आहे. म्हणजे झाडांसाठी दावनावल, हरणांसाठी चित्ता, हत्तीसाठी वाघ, अंधारावरती प्रकाशची एक किरण, तेजम अंश पर, कान जिमी कंस पर, त्योमले मलिंच बंश पर, सेर शिवराज आहे. सो ज्या पद्धतीने हत्तीवरती वाघ, अंधारावरती प्रकाशाची किरण, कंसावरती कृष्ण भारी आहे, भारी पडतो, तसाच या मिलिंच वंशावरती शिवाजी शेर के समान है, असं कविभूषण असं म्हणतात. शिवाजी महाराजांवरती जे काव्य केलं गेलेलं आहे त्या काव्याला कविभूषण यांच्या तोड नाही आहे. एक शेवटचा छंद जो आहे, वीरश्रीनी ओतपोत भरलेला, ब्रह्म के आनन ते निकसे अत्यंत पुनित लिहू तिहू परुमानी, राम युधिष्ठिर के बरमे बल्मिकुहु व्यास के अंग सोहानी, भूषण यो कली के कविराजन राजन के गुण गायन सानी, पुण्यचरित्र शिवा सर न्याय पवित्र भुईपन बानी. याचा अर्थ जसं की ब्रह्माच्या मुखातून निघालेली वाणी ही पवित्र असते, जसे की राम, युधिष्ठिर आणि कृष्णाचं वर्णन वाल्मिकी आणि व्यासांनी केलेलं आहे आणि ते पवित्र झालेलं आहे. या कलियुगामध्ये बाकी राजांची प्रशंसा करून अपवित्र झालेली माझी वाणी प्रत्यक्ष शिवछत्रपतींची प्रशंसा केल्यानंतर ती पवित्र झाली आहे, असा हा कविभूषण म्हणतो. कविभूषण याच्या छंदाबरोबरच मी आपली आज रजा घेईन. हा एक वेगळा विषय आज हाताळायला मिळाला. युवकांनी महाराजांचे हे जर गुण घेतले आणि त्यांनी जर जबाबदारी स्वीकारली तर आज खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचं जे स्वप्न आहे हे राज्य तो ही श्रींची इच्छा खऱ्या अर्थानं सार्थकी लागेल. महाराजांचं स्वप्न खऱ्या अर्थानं सार्थकी लागेल. सो आज हा मला विषय दिला आणि त्याला मी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आयोजकांनी मला ही संधी दिली त्यासाठी मी त्यांचा आभार मानतो आणि मी इथं थांबतो. धन्यवाद. थँक्यू.